ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमी दिल्लीमधने। राजधानी दिल्लीमध्ये वातावरणात अचानक बदल झालाय। डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीमध्ये दिल्लीत पाऊस पडतोय। दिल्लीमध्ये दाट धुक्यासह रिमझिम पावसानं हजेरी लावली। दाट धुक्यामुळे दिल्लीमध्ये दृश्यमानता खूपच कमी आहे, त्यामुळे वाहनांचा वेगही स्वाभाविकपणे मंदावलेला आहे। 15 डिसेंबर नंतर दिल्लीमध्ये थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। दिल्लीतल्या सगळ्या वातावरणाचा आढावा घेतलेला आहे प्रशांत कदमनं। डिसेंबरच्या थंडीमध्ये दिल्लीतल्या पहिल्या पावसाचं आगमन जे आहे ते झालेलं आहे। कालच मुंबई महाराष्ट्रानं हिवाळ्यातला पाऊस अनुभवलेला होता आणि आज दिल्लीकरांना त्याची झलक पाहायला मिळते। कारण काल रात्री जे दिल्लीकर हिवाळ्यामध्ये झोपलेले होते ते आज सकाळी बहुधा पावसाळ्यामध्ये उठल्यासारखी त्यांची अवस्था झाली असेल। दिल्लीतल्या मयूर विहार परिसरामध्ये सध्या आम्ही आहोत आणि अशा पद्धतीनं जिकडं बघावं तिकडं अशा धुक्याची दाट चादर जी आहे ती आपल्याला दिल्लीमध्ये दिसते आणि सकाळी सकाळी पाऊस पडलेला आहे। ढगसुद्धा या ठिकाणी गरजत होते, त्यामुळं अजून मोठा पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता आहे। खरं तर दिल्लीला अशा हिवाळ्यातल्या पावसांची सवय आहे, कारण ज्यावेळी इकडं हिमालयामध्ये किंवा उत्तराखंडमध्ये ज्यावेळी पाऊस पडतो, हिवाळ्यातला पाऊस बर्फवृष्टी होते, त्याच्यानंतर दिल्लीमध्ये सुद्धा असा पाऊस पडत असतो आणि तसाच हा पहिला पाऊस जो आहे तो आत्ता दिल्लीमध्ये पडलेला आहे। रस्ते ओलेचिंब झालेले आहेत। दिल्लीतलं राजकीय वातावरण तापलेलं आहे शेतकरी आंदोलनामुळं आणि त्यामुळं आज या सगळ्या पावसाचा देखील काय परिणाम होतोय का आंदोलनावरती हे देखील आपल्याला पाहावं लागेल। पण पावसामुळे जे प्रदूषण असतं दिल्लीतलं ते मात्र थोडंसं कमी होताना दिसतं आहे। कॅमेरामॅन राजेश पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।